जय सूर्यनारायण. जर तुमची रास सिंह असेल तर हा श्रावण महिना आणि चालू आठवडा तुमच्या आयुष्याला असं एक कलाटणी देणारा वळण देणार आहे, ज्याची तुम्ही गेली कित्येक वर्ष अगदी आतुरतेने वाट पाहत होता. आज आपण एका अशा दुर्मिळ आणि अत्यंत शक्तिशाली सूर्यगुरु योगाबद्दल बोलणार आहोत, जो कित्येक वर्षानंतर अगदी ऐन श्रावणात जुळून आला आहे. मित्रांनो, हा केवळ एक साधा ग्रह बदल नाही, तर हा एक महाविस्फोट आहे, जो तुमच्या आयुष्यातील दुःखाचे ढग एका क्षणात पळवून लावणार आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकाग्रतेने आणि शांत मनाने पहा, कारण मध्ये सोडला तर आयुष्यात पुन्हा कधीही न मिळणारी एक अत्यंत महत्त्वाची संधी तुम्ही गमावून बसू शकता. या व्हिडिओच्या शेवटी मी सिंह राशीच्या जातकांसाठी 3 असे सकारात्मक संकेत सांगणार आहे, जे तुमच्या नशिबाचे दार उघडतील, आणि त्यासोबत 2 अशा अत्यंत भयंकर चुकांबद्दल सांगणार आहे, ज्या जर तुम्ही केल्या तर हाताशी आलेला राजयोगसुद्धा मातीमोल होऊ शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका, कारण पुढे करिअरच्या बाबतीत असा एक मोठा साक्षात्कार मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरेल आणि डोळे आनंदाने भरून येतील. सिंह राशींचा सर्वात मोठा पाठीराखा आणि स्वामी ग्रह म्हणजे प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायण. परंतु गेल्या काही काळात हा सूर्य जेव्हा परग्रही होता, म्हणजेच दुसऱ्यांच्या राशीत फिरत होता, तेव्हा सिंह राशींच्या जातकांना कमालीचा मानसिक त्रास, अन्याय आणि अपमानाचे घोट प्यावे लागले. तुम्ही रक्ताचं पाणी करून दिवस रात्र कष्ट केले, तुमचा घाम गाळला, रात्र दिवस एक करून एखादा मोठा प्रोजेक्ट किंवा काम उभं केलं, पण ऐनवेळी तुमचं नाव मिटून दुसऱ्याच एका संधी साधू माणसाने त्या सगळ्या यशाचं श्रेय स्वतःच्या नावावर लाटलं. तुमची मेहनत चोरीला गेली आणि तुम्ही मात्र हातात निराशे घेऊन शांत बसून राहिलात, कारण तुमचं मन मेण्यासारखं कोमल आहे आणि त्याचाच फायदा या वाईट लोकांनी वर्षानुवर्षे घेतला. परंतु आता काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे आणि तुमचा राजा म्हणजेच सूर्य आता स्वतःच्या घरी तुमच्या सिंह राशीत पूर्ण तेजाने आणि वैभवाने परतला आहे. सूर्य स्वतःच्या घरात आल्यामुळे भूतकाळात तुमच्यावर झालेला प्रत्येक अन्याय, प्रत्येक अपमान आणि प्रत्येक लाचारीचा हिशोब आता व्याजासकट चुकता होणार आहे आणि तुमच्यावर झालेल्या अन्यायाचं सुधारणा स्वतः नियती करणार आहे. ज्या प्रोजेक्टवरून, ज्या कामावरून तुमचं नाव हटवण्यात आलं होतं, त्याच कामाचं खरं श्रेय आता संपूर्ण जगासमोर अगदी जाहीरपणे तुम्हालाच मिळणार आहे आणि तुमचे वरिष्ठांसमोर असलेले स्थान पहिल्यासारखे होणार आहे. तुमचे यश पाहून तुमचे सर्व विरोधक तोंडात बोटे घालून गप्प बसणार आहेत आणि ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच आज तुमच्या कौतुकाची गाणी गाणार आहेत. करिअरमधील या मोठ्या न्यायानंतर पुढे तुमच्या पाठीमागे होणाऱ्या गुप्त कारस्थानांचा कसा पर्दाफाश होणार आहे, ते ऐकल्यानंतर तर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, जेव्हा तुमचा वेळ वाईट चालला होता, तेव्हा जे लोक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं केवळ नाटक करत होते, तुमच्यासमोर गोड गोड बोलत होते, तेच प्रत्यक्षात तुमची जागा हिसकावून घेण्याचा आणि तुम्हाला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा नीच डाव खेळत होते. तुमच्याच अन्नावर वाढून तुमच्याच पाठीत खंजीर खुपसणारे हे पाठीराखे मित्र आजपर्यंत तुमच्या आजूबाजूलाच वावरत होते, पण आता सूर्याचा हा प्रचंड प्रकाश पसरल्यामुळे अशा कपटी लोकांचा बुरखा अगदी टरटर फाटणार आहे. ज्या लोकांनी तुम्हाला पाडण्यासाठी खड्डे खोदले होते, ते स्वतःच त्या खड्ड्यात पडणार आहेत आणि तुमच्या विरुद्ध रचलेली प्रत्येक कारस्थाने आता कापूर जळावा तशी जळून खाक होणार आहेत. सूर्याच्या या महातेजामुळे शत्रूंचे सर्व बळ मातीमोल होणार आहे आणि कालपर्यंत तुमच्याकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या विरोधकांना आता घाम फुटणार आहे. तुमच्याशी नजर मिळवण्याची हिंमतसुद्धा हे विरोधक आता स्वप्नातही करणार नाहीत. इतका प्रचंड दरारा तुमचा समाजात निर्माण होणार आहे. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना नरक यातना भोगायला लावून सर्व मातीमोल करण्याची ताकद या काळात सूर्याच्या गोचरात आहे. कपटी शत्रूंचा हा असा भयंकर पराभव पाहिल्यानंतर आता तुमची आर्थिक स्थिती कशी अचानक बदलणार आहे आणि पैशांच्या बाबतीत कोणता चमत्कार घडणार आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढे नक्की पहा. आर्थिक आघाडीवर तर सिंह राशींच्या जातकांसाठी आनंदाची एक भयंकर मोठी नवी सुनामी येणार आहे, जी तुमच्या आयुष्यातील सर्व पैशांच्या समस्या एका फटक्यात वाहून नेईल. धनवर्षाव पूर्वी तुम्ही कोणासाठी तरीही जामीन राहिला होता, कोणाची तरी
पद सांभाळण्यासाठी स्वतःच्या डोक्यावर हमी घेतली होती किंवा एखादं जुनं कर्ज तुमच्या डोक्यावर भूत बनून बसलं होतं, ते सर्व कोर्ट कचेरीचे आणि पैशांचे व्यवहार आता अचानक तुमच्या बाजूने निकालात निघणार आहेत. जाहीर विजय, तुमची गमावलेली पद, तुमचा ढासळलेला आदर पुन्हा एकदा अत्यंत सन्मानाने समाजात आणि बँकेत प्रस्थापित होणार आहे. तुम्ही विचारही केलं नसेल अशा मार्गाने तुमचे अडकलेले आणि हक्काचे लाखो रुपये अचानक तुमच्या हातात परत येतील, ज्यामुळे तुमची ढासळलेली आर्थिक स्थिती पूर्ववत होईल. तुमच्यावर आता प्रत्यक्ष धनदाता कुबेराची कृपा होणार असून तुमच्या तिजोरीची कपाटे पैशांनी भरभरून वाहू लागतील, असा हा काळ आहे. तुमचे आर्थिक नियोजन इतके अचूक ठरेल की जी कामे पैशाअभावी वर्षानुवर्षे रखडली होती ती कामे आता थेट रॉकेटच्या वेगाने पूर्ण होऊ लागतील. आर्थिक संकटातून पूर्णपणे मुक्ती मिळाल्यामुळे तुमचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा 7व्या आसमानावर पोहोचणार आहे, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम आता तुमच्या कुटुंबावर कसा होणार आहे हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे. पैशांची चणचण संपल्यानंतर आता तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक अभूतपूर्व बदल पाहायला मिळणार आहे. जिथे आजवर तुम्हाला जे काही सोसावे लागले त्याचा पूर्ण मोबदला सन्मानाने मिळेल. भूतकाळात जेव्हा जेव्हा कुटुंबात किंवा नात्यांमध्ये एखादा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला जायचा तेव्हा तेव्हा तुम्हाला जाणीवपूर्वक डावललं जायचं. तुमच्या मताला काहीही किंमत दिली जात नव्हती. उलट तुमच्याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला कमी लेखलं जात होतं. परंतु आता परिस्थितीने पूर्णपणे पलटी मारली आहे. आता कुटुंबातील कोणताही मोठा किंवा महत्त्वाचा निर्णय तुमच्या शब्दाशिवाय, तुमच्या संमतीशिवाय आणि तुमच्या सल्ल्याशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही. तुमचे प्रत्येक मत आता निर्णायक ठरेल आणि घरातील सर्व लहान मोठे सदस्य तुमच्या शब्दाला आदर देऊन पाळतील. ज्या नात्यांमध्ये भूतकाळात नको ते गैरसमज निर्माण झाले होते, ज्या जुन्या वादांमुळे दुरावलेली नाती दुरावली होती, ती सर्व नाती आता पुन्हा एकदा अतिशय घट्ट आणि प्रेमाने जोडली जाणार आहेत. कुटुंबात तुमच्याबद्दलचा आदर, प्रेम आणि आपलेपणा इतका प्रचंड वाढेल की पूर्वी झालेला सर्व अन्याय विसरून तुमचे घर आनंदाने आणि हास्याने फुलून उठेल. पण एवढं सगळं घडत असताना या सर्वाचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होणार आहे आणि कोणता मोठा ताण कायमचा निघून जाणार आहे हे पुढे सांगतो, ते नीट ऐका. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून सिंह राशीचे जातक एका न दिसणाऱ्या भयंकर मानसिक दबावाखाली जगत होते. सतत स्वतःची तुलना इतरांशी होणे, समाजात किंवा कामाच्या ठिकाणी स्वतःला सतत सिद्ध करत राहण्याची धडपड आणि लोकांचे टोमणे सहन करणे, यामुळे तुमच्या डोक्यावर एक प्रचंड अदृश्य ताण साचला होता. या मानसिक तणावामुळे तुमची भूक आणि रात्रीची झोप पार उडून गेली होती. सतत चिडचिड आणि थकवा जाणवत होता. पण आता सूर्य स्वतःच्या राशीत आल्यामुळे तो सर्व भूतकाळातील ताण एका क्षणात भूकंपात जमा होऊन भूतकाळात जमा होणार आहे. तुमच्या डोक्यावरील हा प्रचंड भयंकर भार उतरल्यामुळे तुमचे मन कापरासारखे एकदम हलके होईल. शरीरात एक नवीन ऊर्जा, नवा उत्साह आणि सकारात्मकता संचारताना तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल. शांत आणि सुखाची झोप आता तुम्हाला लाभेल, ज्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अत्यंत उत्तम राहील. तुमच्या आयुष्यात आता काट्याऐवजी फुलांची पायघडी पसरली जाणार आहे. पण थांबा, या सर्व सकारात्मकतेच्या आणि यशाच्या काळात जर तुम्ही 2 भयंकर चुका केल्या तर संपूर्ण आयुष्य नरक बनू शकते. त्यापैकी पहिली चूक कोणती आहे ती आता अत्यंत काळजीपूर्वक ऐका. पहिली महाचूक ही आहे की आता सर्व काही आपल्या बाजूने घडत आहे. नशीब आपल्याला साथ देत आहे आणि सूर्य आपल्या राशीत आला आहे. या भावनेने हरवून जाऊन जुन्या शत्रूला किंवा पूर्वी विश्वासघात केलेल्या प्रतिस्पर्ध्याला माफ करून घाईने पुन्हा जवळ करण्याची चूक अजिबात करू नका. लक्षात ठेवा, सापाला कितीही दूध पाजलं तरी त्याचे विष कधीच कमी होत नाही. तसेच जे लोक गोड गोड बोलून पुन्हा तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत ते केवळ वेळ मारून नेण्यासाठी आले आहेत. त्यांच्यावर पुन्हा एकदा आंधळा विश्वास ठेवण्याची महाचूक जर तुम्ही केली तर ते तुमच्या पाठीत पुन्हा खंजीर खुपसतील आणि सर्व काही मातीमोल करून टाकतील. तुमची गुप्त रणनीती किंवा भविष्यातील योजना कोणासमोरही उघड करणे ही तुम्हाला भविष्यात अतिशय महागात पडणारी चूक ठरू शकते. म्हणूनच आपल्या योजना अत्यंत गुप्त ठेवा आणि कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आता या पहिल्या साध्या सावधगिरीच्या इशाऱ्यानंतर दुसरी सर्वात भयंकर चूक कोणती आहे जी तुमचे सर्व यश एका क्षणात हिरावून घेऊ शकते,
ती दुसरी महाचूक म्हणजे या काळात मिळणाऱ्या प्रचंड यशाचे, कीर्तीचे आणि आर्थिक लाभाचे सर्व श्रेय स्वतः एकट्याने घेण्याचा अहंकार बाळगणे आणि आपल्या टीमला, मित्रांना किंवा कुटुंबाला विसरून जाणे. जेव्हा सूर्य उच्च स्थानी असतो तेव्हा माणसाच्या मनात नकळत अहंकाराचा आणि रागाचा संचार होऊ शकतो, ज्याने आजवर कमावलेले सगळे पुण्य एका फटक्यात नष्ट होते. जर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे किंवा तुम्हाला कठीण काळात साथ देणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे योगदान नाकारले किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर हा सूर्य तुम्हाला कठोर धडा शिकवू शकतो. मिळणाऱ्या प्रत्येक यशाचे श्रेय आधी कुलदैवत आणि भगवंताला द्या आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केली आहे त्या सर्वांप्रती मनात आभार बाळगा. अहंकार आणि घमंड या दोन गोष्टींना जर तुम्ही तुमच्या आयुष्यातून दूर ठेवले तर हा आठवडा आणि संपूर्ण श्रावण महिना तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरेल. माझ्या प्रिय सिंह राशींच्या जातकांनो, हा दुर्मिळ योग तुमच्या आयुष्यात अफाट यश आणि आनंद घेऊन आला आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि सूर्याची कृपा तुमच्यावर सदैव राहावी अशी तुमची इच्छा असेल तर आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या सिंह राशींच्या सर्व मित्र परिवारासोबत लगेच शेअर करा. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने सर्वांनी टाईप करा, जय सूर्यनारायण किंवा जय हनुमान. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.